मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय। 6 महिन्यांसाठी पनवेलचा एक्झिट मार्ग बंद असेल। कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी हा मार्ग बंद असणार आहे। त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल। तर वाहतुकीत कोणते बदल झालेत? कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पांतर्गत नवीन उड्डाणपूल अंडरपास बांधण्याचं काम हाती घेण्यात आलंय। पनवेल मुंब्रा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहनं आता प्रभावित होतील। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 24 तास निर्बंध लागू राहतील। पनवेल गोवा जेएनपीटीकडे जाणारी वाहनं पळसपे सर्कल मागे राष्ट्रीय महामार्ग 48 वर वळवली जातील। तळोजा कल्याण शिळफाट्याकडे जाणारी वाहनं 1.200 किलोमीटर अंतरावरून पनवेल सायन महामार्गावर वळवली जातील। पुरुषार्थ पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली उजवीकडे रोडपाली राष्ट्रीय महामार्ग 48 मार्गे पुढे जावं लागेल। MSRD बांधकाम पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आदेश लागू राहतील। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कळंबोली सर्कल वाहतूक कोंडीचा प्रश्न मात्र सुटणार आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रथमेश गडकरी आपल्या सोबत आहेत। प्रथमेश, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि आता प्रशासनाने आणि वाहतूक विभागाने पर्यायी कोणते मार्ग ठेवलेले आहेत ज्याचा संदर्भात आवाहन केलं जात आहे? निश्चितच कळंबोली इथून जो मार्ग बंद होणार त्या संदर्भामध्ये प्रशासनाने 2 पर्यायी मार्ग सुचवलेले आहेत। त्यापैकी पहिला जो मार्ग आहे पनवेल गोवा आणि जेएनपीटी कडे जाणारी जी वाहने आहेत ती कोन फाटा येथील पळसपे सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 कडे वळवण्यात येणार आहेत। त्याशिवाय दुसरा जो मार्ग आहे तो पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या आणि तळोजा कल्याण आणि शिळफाटा मार्गे जाणाऱ्या वाहनांसाठी जवळपास 1.200 किमी अंतरावरून पनवेल सायन मार्गाकडे जाणारा जो मार्ग आहे तिथून त्यांना सरळ पुढे जावं लागणार आहे, जिथे पुरुषार्थ पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली त्यांना उजवीकडे वळून रोडपाली आणि राष्ट्रीय महामार्ग 48 या मार्गाने पुढे जावं लागणार आहे। निश्चित, त्यामुळे आता हा आदेश लागू झालेला आहे। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कळंबोली सर्कल वाहतूक कोंडीचा मात्र प्रश्न सुटणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।